आदेश दिल्यामुळे सर्वसामान्य लोकांनी बघा जमिनी लगत झोपलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही उंचावर असता तर कमीत कमी ठिकाणी तुम्ही यायला पाहिजे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी हवाई झालेला आहे, हवाई आहे. त्यामुळे ज्या लोकांनी आश्रय घेतला आहे त्या लोकांना जास्त दुखापत होत नाही. किंबहुना जे ओपन मध्ये आहेत, ओपन किंवा जे उघड्या मैदानात आहेत किंवा ज्यांनी आश्रय घेतलेला नाही अशा लोकांना या ठिकाणी दुखापत होण्याचे जास्त चान्सेस आहेत. नागरी संरक्षण दलामार्फत याबद्दल पूर्णपणे माहिती दिली जाते. ज्यावेळेस हवाई लागतो वेन देर इज अ एअर अटॅक व्हॉट इज टू बी डन ड्युरिंग दॅट ड्युरिंग द टाइम देर इज अ नेक्स्ट बॉम्बार्डमेंट इज हॅपन. दुसरा बॉम्ब फुटलेला या ठिकाणी आणि दुसरा बॉम्ब या ठिकाणी पडल्यामुळे कदाचित अजून जखमी झाले असतील. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जागेवर बसून राहायचं आहे, कोणी मध्ये फिरायचं नाहीये. तर दरम्यानच्या काळात हवाई झालेला आहे. बरेचसे या ठिकाणी लोक अजून आसरा घेत आहेत. जोपर्यंत हवाईदलाचा हिरवा संदेश, जोपर्यंत हवाईदलाचा ग्रीन सिग्नल दिला जात नाही तोपर्यंत कोणच आसरागृहातून बाहेर येत नाहीये. प्रत्येक जण या ठिकाणी आसरा घेतलेल्या स्थितीमध्येच आहे. तर नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून ज्या वेळेस हवाई आलं होतं त्यावेळेस आपण काय करावं. दरम्यानच्या काळात ज्या ठिकाणी आग लागलेली आहे, बंबार्टमेंट झाल्यामुळे तिथे आग लागलेली आहे आणि ती आग विझवण्याचं काम देखील या ठिकाणी थोड्याच वेळात नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक सुरुवातीच्या वेळात फायर एक्स्टिंग्विशरच्या माध्यमातून आग विझवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. या मैदानाच्या डाव्या साईडला जर आपण बघितलं तर झालेल्या बंबार्टमेंटमुळे त्या ठिकाणी आग लागलेली आहे, मोठी अशी आग लागलेली आहे. म्हणजे आपण या मॉड्यूलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या वेळेस अशा घटना होतात त्यावेळेस आगीच्या दुर्घटना त्या ठिकाणी होण्याचं जास्त चान्सेस असतात आणि त्या दरम्यान या ठिकाणी घटना जी झालेली आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी घटना नियंत्रण अधिकारी, त्याला आयसीओ म्हणतो, त्याचं या ठिकाणी हे झालेलं आहे. आयसीओ त्या ठिकाणी आलेलं आहे. आयसीओ आपल्याबरोबर रेकी पार्टी पण घेऊन आलेले आहे आणि जेव्हा रेकी पार्टी येते तेव्हा रेकी पार्टीच्या मार्फत नॉर्मली असं समजलं जातं ज्यावेळेस अशा प्रकारचा बंबार्टमेंट होतो त्या ठिकाणी रेडिएशन देखील असण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी जे पार्टी आली ते रेकी पार्टी आहे. रेकी पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी रेडिएशन झाले की नाही याची चाचपणी केली जाते. कारण बऱ्याच वेळेला डर्टी बॉम्बचा या ठिकाणी वापर केलेला जाऊ शकतो आणि त्याचा रेडिएशनच्या सर्वसामान्य माणसावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी रेकी पार्टी आलेली आहे आणि या ठिकाणी ती एरिया कॉर्डन ऑफ करायचं काम देखील करण्यात येत आहे जेणेकरून कुठलेही इतर सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी जाणार नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये आपण जर बघत असाल नागरी संरक्षण दलामध्ये जे प्रशिक्षक स्वयंसेवक आहे ते विविध पद्धतीने लोकांना वाहून नेण्याच्या पद्धतीचा वापर या ठिकाणी करत आहेत. तर 2 हाताची बैठक, 3 हाताची बैठक, 4 हाताची बैठक, ज्यावेळेस एका पायाला मार लागला असेल तेव्हा 4 हाताची बैठक केली जाते. या ठिकाणी घटना आता इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आता इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर सुरुवातीला त्या 24 क्षेत्राची होता, नागरी संरक्षणाचा पोस्टमध्ये होता, त्याच्या माध्यमातून त्या घटनेवर नियंत्रण करण्यासाठी इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आता घटनेवर नियंत्रण करत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये आपण जर वर बघत असाल उंचावर विमोचन होत आहे. मंदिराच्या उजव्या साईडला जर आपण बघितलं तर शैकलच्या सहाय्याने जखमी व्यक्तीला कशा प्रकारे खाली आणलं जातं त्याचं एक अत्यंत चांगलं प्रात्यक्षिक तुम्हाला मंदिराच्या उजव्या साईडला जोरदार टाळ्या याला काहीतरी वाटला कारण हे एक देखील स्कीम आहे.
इमर्जन्सीमध्ये अशा प्रकारे लोकांना उंचावरून खाली आणणं हे देखील एक कला असते. या ठिकाणी रेस्क्यू टीम आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी विमोचनाचं कार्य या ठिकाणी करण्यात येत आहे आणि जखमी व्यक्तीचा व्यवस्थितरित्या खाली या ठिकाणी करून जातं. ज्यावेळेस या ठिकाणी जखमी व्यक्ती दरम्यानच्या काळात उंचावरून समोरच बघा मंचाच्या समोर एक व्यक्ती वरती अडकलेली आहे. रस्सीच्या साह्याने कशी खाली उतरत आहे हे आपण बघू शकता. मंचाच्या समोर त्या ठिकाणी फायर लागलेली छोटीशी आग आहे ती उजवण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळात मुंबई फायर ब्रिगेडला कम्युनिकेशन झालं आहे. मुंबई फायर ब्रिगेडचं फायर इंजिन या ठिकाणी आग विझवण्यासाठी आलेलं आहे. मुंबई फायर ब्रिगेडला नॉर्मली सर्वसामान्य लोक किंवा नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून या ठिकाणी कम्युनिकेशन केलं जातं. या ठिकाणी अश्विनी जोशी डॉक्टर अश्विनी जोशी मॅडम या ठिकाणी IAS ऑफिसर BMC सिटी इकडून आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी नागरी दलामार्फत अँब्युलन्सची रवानगी करण्यात आलेली आहे. अँब्युलन्स नॉर्मली कॅज्युअलिटी लोडिंग पॉईंट ज्या वेळेस या ठिकाणी घटना होते दुर्घटना होते कॅज्युअलिटीला उचलून कॅज्युअलिटी लोडिंग पॉईंटकडे घेतलं जातं. कधी कॅज्युअलिटी कलेक्टिंग पॉईंट आणि नंतर कॅज्युअलिटी लोडिंग पॉईंट या ठिकाणी कॅज्युअलिटीला घेतलं जातं. कॅज्युअलिटी लोडिंग पॉईंटवरून कॅज्युअलिटीला उचलून नेऊन त्याची रवानगी हॉस्पिटलला करण्यात येते. या ठिकाणी मंचाच्या उजव्या साईडला जो बघितलं कॅज्युअलिटी हॅलो व्हॉलेंटरनी बसायचं आहे. हॅलो मध्ये कोणी उभं राहायचं नाही आहे. या ठिकाणी विविध रेस्क्यू पार्टी आपण जर मंचाच्या समोर बघितलं त्या ठिकाणी स्ट्रेचरच्या माध्यमातून कॅज्युअलिटीला घेऊन जाण्यासाठी सोयीचं बदल असेल इम्प्रोवाइज मेथड आहे. त्या ठिकाणी बदल केली जाते. बांबू आणि ब्लँकेट खुर्चीचा उपयोग आहे हळदीचा उपयोग आहे बँडेजचा उपयोग आहे. दोन शर्ट एकत्र करून देखील त्या ठिकाणी कॅज्युअलिटीला उचलून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. दरम्यानच्या काळात समोरच बिल्डिंगच्या समोर बघितलं मंचाच्या समोर बघितलं एक कॅज्युअलिटी जी आहे की एक व्यक्ती आहे ती स्वतःच विमोचन उंचावरून करत आहे. ही गेटिंग रेस्क्यू हिमसेल्फ फ्रॉम द टॉल बिल्डिंग अँड बाय टाइम द रोप म्हणजे वरती तुम्ही जीवन सुरक्षा गाठ किंवा कायमस्वरूपाचा फासा जर आपण वरती बांधला तर त्याच्या माध्यमातून आपण रॅपलिंगचा उपयोग करून आपण या ठिकाणी खाली स्वतःचा जीव या ठिकाणी वापरू शकतो. दरम्यानच्या काळामध्ये अँब्युलन्स मार्फत जे कॅज्युअलिटी आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये याची रवानगी करण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळात ICUचं सगळीकडे इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर घटना नियंत्रण अधिकारी आहे तो ह्या घटनेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत आहे आणि सगळे जे घटना झालेल्या आहेत त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं देखील या ठिकाणी काम या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी जे NCCचे सोयीचं